जय भीम नवोदय सुरुवात आजच्या बातमीपत्राची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे मी हिंदू धर्मात जन्मलो, मात्र हिंदू धर्मात मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी लाखो आपल्या अनुयायांसह बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आज 68वा धम्म दीक्षा सोहळा म्हणून पाथरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बौद्ध उपासक उपासिका यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्प समर्पित करत अभिवादन केले। प्रसंगी पूज्य म्हणते आचलानंद यांनी सामुदायिक बुद्धवंदना घेऊन उपस्थित जनसमुदायास 22 प्रतिज्ञांचे पालन करण्याबाबत त्यांच्याकडून पठण करून घेतले। त्यानंतर LR कदम शिवसेनेचे पाथरी विधानसभा प्रमुख मागासवर्गीय यांच्यातर्फे उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना खिचडी स्वरूपात अन्नदान करण्यात आले। मंगरुळपीरमधील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जातीभेद मिटवण्याचे कार्य संभाजी ब्रिगेड करत असून ते अतिशय महत्त्वाचे अभिमानास्पद आहे। लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक 5 वर्षांनी निवडणूक होणे आवश्यक आहे असे मत डॉक्टर सिद्धार्थ देवडे यांनी मंगरुळपीर येथील संभाजी ब्रिगेडद्वारा आयोजित लोकशाही जागर मेळाव्यात व्यक्त केले। की मागील काही वर्षापासून ह्या दोन्हीही संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाचं काम जे करत आहे ते म्हणजे जातीमध्ये जो भेद आहे, उच्च नीचचा जो भेद आहे हे मिटवण्याचं कार्य हे काही वर्षापासून दोन्ही संस्था आपल्या राज्यात करत आहे। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी। लोकशाही जिवंत ठेवणं यासाठी हा जो कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे याचं महत्त्व एवढंच आहे। तुम्हाला एक उदाहरण देतो, जसं बाबासाहेबांनी तो माणूस गरीब आहे श्रीमंत आहे त्याला एक मताचा अधिकार दिला, तसंच लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येक 5 वर्षांनी ह्या निवडणुका होणं गरजेचं आहे। तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अखंड जयघोषात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव ते ऐतिहासिक मानगावपर्यंत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते। गेली 10 वर्ष परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांकडून या रॅलीचे आयोजन केले जाते। रॅली मार्गावर अनेक गावातील बांधवांनी मोठे स्वागत केले। त्यानंतर मानगाव येथे आल्यानंतर येथे सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली। तर आज संपूर्ण भारताबरोबर संपूर्ण बौद्ध जगतावरती ज्या बाबासाहेबांच्या कृतीची छाप पडलेली आहे अशी बाबासाहेबांची युगप्रवर्तक कृती म्हणजे बाबासाहेबांनी केलेला धम्माचा स्वीकार। तर सर्वप्रथम आजच्या निमित्तानं सर्वांनाच मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर बाबासाहेबांनी माणूस म्हणून सन्मानानं जीवन कसं जगावं याचा एक कृती कार्यक्रमच या निमित्तानं संपूर्ण जगासमोर उभा केलेला आहे आणि एक आदर्श आचरणशील कृतीशील बौद्ध नागरिक म्हणून कसा असावा त्याचं एक आदर्श उदाहरण आपल्या कृतीतून करून दिलेलं आहे। त्याचं स्मरण करण्याचा हा आजचा एक ऐतिहासिक दिवस। या दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। पहिला असा ठराव केलेला आहे की ते जे बौद्ध लेण्यांच्या वरती इतर धर्मियांचं जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे आणि बौद्ध धर्मियांची जी धार्मिक स्थळं आहेत ती सगळी बौद्धांच्या ताब्यामध्ये दिली पाहिजेत। त्यांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत। पुढचा ठराव आपण असाही केलेला आहे की इथे भारतीय संविधानाच्या अनुषंगाने बराचसाचं छेडछाड सुरू आहे। तर भारतीय संविधानातील मूल्य, त्याचा असणारा विचार याचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं आणि त्यावर हुकूम सातत्याने कार्यरत राहणं असा एक की एक लोक दबाव निर्माण करण्याच्या अनुषंगानाचा पण आपण ठराव केलेला आहे। इथे पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, परंतु त्याच्या पुढच्या कार्यवाहीसाठी म्हणून पुढच्या काही त्याच्या असणाऱ्या एकूण संवर्धनाच्या अनुषंगाने त्याचा भारताच्या संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये समावेश होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने पण आम्ही प्रयत्न राहण्याचा ठराव या निमित्ताने आज केलेला आहे। तसेच मानगाव येथे असणाऱ्या वर्तमान शासनानं
199 कोटीचा निधी देणं पावर जाहीर केलेलं होतं, परंतु ते केवळ आणि केवळ की गाजरच होतं की काय का, तर तो आजही निधी पावर इथे आम्हाला उपलब्ध होत नाही आहे. दुसरं सरकार बनण्याची वेळ येते आहे, म्हणजे दुसरं इलेक्शन होत आहे, पण तरी देखील पावर हे शासन हा निधी देत नाही आहे. तेव्हा या शासनानं तो निधी ताबडतोब द्यावा यासाठीचा पाठपुरावा करण्याचाही ठराव आम्ही या असणाऱ्या सभेमध्ये केलेला आहे. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होतो आहे. त्यामुळे आज सर्व बौद्ध बांधवांना मी या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेठ वडगाव ते माणगावपर्यंतची धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रॅली आयोजित केली होती. ती रॅली आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या रॅलीचा उद्देश एवढाच आहे की 14 ऑक्टोबर 1956ला जो बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिलेला आहे, तो धम्म या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला घराघरापर्यंत घेऊन जायचा आहे. कारण जगाला किंवा ह्या देशाला युद्धाची गरज नाही, तर खऱ्या अर्थानं बुद्धाच्या विचारांची गरज आहे आणि बुद्ध विचारच ह्या संपूर्ण जगाला तारणार आहेत. त्यामुळं हे जे विचार बाबासाहेबांनी आम्हाला दिलेत ते आम्ही घरोघरोपर्यंत घेऊन जाणार असं आज या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सर्वांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने प्रमाणपत्र मिळवायला पाहिजे. फक्त लोक मी बौद्ध आहे म्हणतात, परंतु प्रत्यक्षात प्रमाणपत्र घेत नाहीत किंवा बौद्ध होत नाहीत. नुसतं बौद्ध आहे म्हणण्यात हे काय उपयोगाचं नाही. म्हणून लोक जेवढी काय जमा होतात दीक्षाभूमीवर किंवा माणगावच्या ठिकाणी जेवढी लोक जमा होतात त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपलं घर पहिल्यांदा बौद्धमय करायला पाहिजे, सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे. तर मग आपण समाजाचा विचार करू आणि मग देशाचा विचार करू. तर आज धम्मदीक्षा आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व बौद्ध बांधवांना मी शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या ह्या दिवशी ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, पहिलंच प्रतिज्ञा आहे की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. दुसरी प्रतिज्ञा आहे की मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. तिसरी प्रतिज्ञा आहे की मी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतांना मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. आणि शेवटी हे सर्व झाल्यानंतर पंचशिलासुद्धा आहेत, मी पंचशिलाचं पालन करीन. आणि शेवटची जी प्रतिज्ञा आहे की माझा नवा जन्म झालेला आहे आणि मी बौद्ध धम्माचं आचरण करीन. त्याच्या अगोदरची जी प्रतिज्ञा आहे ह्या सर्वच प्रतिज्ञांचं मी म्हणजे सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे. तरच आजच्या ह्या दिनाला महत्त्व राहणार आहे आणि हा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा केल्यासारखं होणार आहे. म्हणून सर्वांनी आजच्या या दिनी किंवा इथून पुढं जे बौद्ध झाले नाहीत त्यांनी बौद्ध व्हायचे आहे, एवढीच या निमित्तानं मला सांगायचं आहे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तुजनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तुजनी. आणि खरोखरच हा आज मंगल दिन आहे आणि या मंगल दिनाच्या निमित्तानं हजारो बौद्ध बांधव भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या निमित्तानं सर्वांनाच या मंगल दिनाच्या आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद. सरांनी भोजनदानाबद्दल कौतुक केलं, पण हे कौतुक माझं नाही, तर हे समाजातील जे दानशूर लोक आहेत त्या सगळ्यांचं हे कौतुक आहे. संत तुकाराम म्हणतात, फोडिले भांडारा धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाई. तर हे लोकांनी सगळ्यांनी दान दिलेलं आहे, म्हणून हे भोजनदान सक्सेस झालेलं आहे. ह्याच्यामध्ये माझं कौतुक करून घेण्यासारखं काही नाही. तर तुमच्यासारखे सामान्य उपासक दान देतात म्हणून हे घडू शकतं. तर मी समाजातील दानशूरांना आवाहन करतो की त्यांनी प्रत्येक वर्षी भोजनदानासाठी दान द्यावं आणि असे भोजनदानाचे किंवा आपले सगळे चळवळीचे कार्यक्रम यशस्वी करावेत. धन्यवाद. 14 ऑक्टोबर 2024 धम्मचक्र प्रवर्तन दिन कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. प्रथम वंचित बहुजन आघाडीचे महिला प्रदेश राज्य उपाध्यक्ष डॉक्टर गजाला खान यांनी पुष्पहार अर्पण केलं. नंतर बुद्धवंदना त्रिशरण पंचशील घेण्यात आले. आंबेडकरांचा जय असो. बाळासाहेब आंबेडकरांचा
वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर गजाला खान मॅडम आगे बढ़ो, डॉक्टर गजाला खान मैडम आगे बढ़ो, डॉक्टर गजाला खान मैडम आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा। मैं डॉक्टर गजाला यास्मीन मारूफ खान, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाड़ी आज 14 अक्टूबर को एक धम्म चक्र प्रवर्तन दिन की मैं पूरे भारत देशवासियों को हार्दिक शुभेच्छा देती हूँ। जैसा कि हम सब जानते हैं कि आज के दिन बाबा साहेब ने एक वंचित समूह को धम्म चक्र प्रवर्तन दिन के दिन अपनाया था, बौद्ध धर्म, और एक समाज को पूरे आज़ादी से और सर्वघातक जीने का अधिकार दिया था। तो मैं सबको शुभेच्छा देती हूँ इसके लिए। और कारंजा में हम सब महिलाएं मिलकर यहाँ पर आम्बेडकर पुतले पर हमने हार माल्यार्पण अर्पण किया है। और मुझे इस बात की ज़्यादा खुशी हो रही है कि मुस्लिम समाज में भी जागरूकता आ रही है। आप देख सकते हैं मेरे साथ मेरी मुस्लिम बहनें, माँ बहनें भी आई हैं। आज उनको भी पता चल रहा है कि डॉक्टर बाबा साहेब ने संविधान लिख के देश के लिए कितना बड़ा काम किए हैं। आज वो उनकी सराहना करने के लिए, उनको मान लेने के लिए मेरे साथ अन्य समाज के साथ आज मुस्लिम समाज में, और ख़ासकर महिलाएं जो पर्दे में रहती है, घर से नहीं निकलती हैं, लेकिन आज वो मेरे साथ आई, उन्होंने किया। मैं उनका शुक्रिया अदा करती हूँ और एक बार सब आकर मैं आप सबको फिर से शुभेच्छा। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। श्री सेवादास महाराज शिक्षण प्रसारक संस्था तीर्थक्षेत्र पोहरादेवी द्वारा संचालित महान तपस्वी डॉक्टर रामराव महाराज कला महाविद्यालय हे 2001 पासून सुरू झाले आहे। या महाविद्यालयामध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात, परंतु शासनाकडून या महाविद्यालयास कुठलेही अनुदान प्राप्त झालेले नाही। शासनाने पोहरादेवीच्या विकास कामाकरिता लाखो रुपयांचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे, परंतु शैक्षणिक विकासाकडे शासनाचे या ठिकाणी दुर्लक्ष दिसत आहे। कर्मचारी हे 2001 पासून ज्ञानदानाचे काम करत आहेत, परंतु त्यांना अनुदान उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। कायम शब्द नसतानाही लादल्या गेला। शासनाने अनुदान देतो म्हणून 5 वेळा तपासणी केली अनुदानासंदर्भात। 1 महिना 2 महिन्याचा वेळ पण दिला। हाऊसमध्ये पण शब्द गाजला। शासनाने कबुली केली की यांना अनुदान देण्याचं राहिलं। आमची चुकी दाखवली आणि त्यांची चुकी दाखवली, तरी पण अनुदान मिळालं नाही। त्यामुळे उपासमारीची पाळी आलेली आहे। तपासणी होऊनही शासन वेळ दिला, पण फक्त उदासीनता आणि त्यांनी उदासीनता दाखवली। आम्ही तपस्वी रामराव महाराज कला महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम अनुदानाच्या संदर्भात एक निवेदन दिलं आहे। आम्ही 25 वर्षापासून विनावेतन काम करतो। कुठल्याही प्रकारचा आम्हाला पगार नाही। आम्हाला अनुदान न प्राप्त झाल्यास, न मिळाल्यास आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदान करणार आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। हा आमचा निर्णय ठाम राहील। माननीय नामदार संजयजी राठोड, पालकमंत्री जिल्हा वाशिम यांच्याकडे आम्ही वारंवार 3 ते 4 वेळेस निवेदन दिले, परंतु यावर आम्ही अभ्यास करू, विचार करू, पाहू हे ते बोलले। आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी किंवा कुठल्याही माननीय डेप्टी CM म्हणा, CM म्हणा यांनी कुठल्याही प्रकारे आमचा विचार केलेला नाही। त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी येत आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी प्राध्यापक, शिक्षकेतर
कर्मचारी, प्राचार्य हे सर्व मिळून आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. सर्वप्रथम मी शासनाचा धन्यवाद याच्यासाठी मानतो की आमच्या बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी इथे त्यांनी मंदिराच्या कामकाजासाठी 593 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तरी परंतु या समाजाच्या कामासाठी जे एवढं निधी दिलेला आहे, त्याचबरोबर जर या महान तपस्वी डॉक्टर श्री रामराव महाराज यांच्या नावाने जे आज कॉलेज आता उपस्थित आहे सर इथं, आणि यामुळे कसं खेड्यागाड्यातील जे लोक आहे, विद्यार्थी आहे, ते शिक्षण घेत आहे. तर त्याचबरोबर यांना सुद्धा आम्हाला खास बाब म्हणून 100% अनुदान जर दिलं असतं तर आम्हाला शासनाचा फार मोठा त्याच्या मागे न्याय दिला असता. तरी फार खेदाची बाब अशी आहे की सामाजिक विकास तर झाला सर, परंतु शैक्षणिक विकास हा खूप 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 खोलवर लांब आहे. त्याची आम्ही प्रतीक्षेत आहोत. जर हे नाही झालं तर आम्ही सर्व शिक्षक सर्व कर्मचारी आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत. आदिवासी समाजाच्या 7 वर्षीय बालिकेला मारहाण करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी शहरातील हुतात्मा स्मारक पासून ते तहसील कार्यालयावर गोंडी धर्मीय आदिवासी संघटनेचा भव्य आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला असून आक्रोश मोर्चात आदिवासी बांधवांसह अनेक समाजातील संघटनेचे महिला पुरुष सहभागी होऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. आदिवासी एकता जिंदाबाद जिंदाबाद. आदिवासी मैदान में मातृशक्ति के सम्मान में आदिवासी मैदान में जय सेवा जय सेवा. भद्रावती शहरात दिनांक 7 तारखेला एका आदिवासी समाजाच्या 7 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर एका 37 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करण्याच्या हेतूने तिचा विनयभंग केला. ही एक मानवतेला काळिमा फासणारी घटना असून या संपूर्ण घटनेचा संपूर्ण आदिवासी समाजाबरोबरच इतर समाजामध्ये पूर्ण आक्रोश निर्माण झालेला आहे. आणि हा आक्रोश संपूर्ण आज या भद्रावती शहरामध्ये बघायला मिळत आहे. आणि याच्या निषेधार्थ म्हणून संपूर्ण आदिवासी समाज, सर्व इतर समाज, संपूर्ण विविध आदिवासी सामाजिक संघटना एकत्रित येऊन आज 14 तारीख सोमवारला तहसील कार्यालयावर या घटनेचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण आदिवासी समाज बांधवातर्फे विविध सामाजिक संघटना व इतर समाजाच्या बांधवाच्या वतीने आम्ही नोंदविला आहे. समोर चालून बी सुद्धा अशी घटना घडू नये. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वारंवार कोरपणा असो, बोर्रामध्ये असो, या महिलांवरती अत्याचारचे प्रमाण हे संपूर्ण वाढतच चाललेलं आहे. पोलीस प्रशासनाचा धाक या गुन्हेगारी प्रवृत्तीवर राहिलेला नाही. आणि शासनाने जे महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये मोठमोठे ज्या थापा मारतात, परंतु वास्तविक पाहता ग्राउंड लेवलवर महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारची उपाययोजना नाही. आज पूर्ण या संपूर्ण घटनेच्या मागे आज आपण बघत आहोत. आणि याचा निषेध आपण एक जागृत नागरिक, जागृत समाज बांधव सर्वच्या वतीनं या चिमुकल्या मुलीला न्याय मिळण्याच्या हेतूने आणि समोर या भविष्यामध्ये पुन्हावरही अशा प्रकारची घटना घडू नये या आपल्या चांगल्या विचाराने संपूर्ण समाज बांधव एकत्रित येऊन आम्ही संपूर्ण गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, विविध सामाजिक संघटना, गोंदोला समूहचे माननीय डॉक्टर प्रवीणजी एरमे साहेब यांची सुद्धा टीम आणि संपूर्ण या जिल्ह्यातून आदिवासी समाज बांधव व इतर समाज बांधव आलेले आहेत. हा मोर्चा आपण नेहमीच काढत असतो. कशासाठी? तर एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर किंवा चिमुकलीवर बलात्कार झाला तर आपण नेहमीच निषेध करत असतो. हे निषेध कुठपर्यंत चालणार?
हे निषेध कुठपर्यंत चालणार? यासाठी आपल्याला अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आपण हे नारे पण नेहमी लावत असतो, पण आपल्याला वरून कायद्यानुसार हे काहीही आपल्याला न्याय मिळत नाही. अन्याय जो सुरू आहे तो आहेच. आज महिला तशीच मुलगी, आता चिमुकली सुद्धा आपली सुरक्षित नाही आहे. आज 7 वर्षीय चिमुकलीवर भद्रावतीमध्ये अत्याचार झाला आहे आणि त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही हे आज निषेध मोर्चा काढत आहोत. 7 वर्षाच्या मुलीला विनयभंग केल्याबद्दल आम्ही हा मोर्चा काढून राहिलो आहे. त्याला आम्ही सरकारकडून अशी मागणी करून राहिलो आहे की त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे, तरच असे लोक सुधारतात. नाही तर ते लोकांना जर सोडण्यात आलं तर पुन्हा ते दुसऱ्या मुलींवर अत्याचार करणार. यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करून राहिलो आहे की त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे, अशी आमची सगळ्या आदिवासी बांधवाची इच्छा आहे. म्हणून आम्ही हा मोर्चा काढून राहिलो आहे. जय सेवा जय संविधान. 7 तारखेला 7 वर्षाच्या एका चिमुकल्या मुलीवर, आदिवासी मुलीवर बलात्काराची विनयभंग करून बलात्काराची घटना करण्याचा प्रयत्न या भद्रावती ठिकाणी झालेला आहे. या कृत्याच्या निषेधार्थ आदिवासी बांधव यांनी जाहीर निषेध रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्या प्रित्यर्थ इथे जनसमुदाय जमा झालेला आहे. ही जी घटना आहे ही फक्त केवळ आदिवासी महिलेसाठीच मर्यादित नसून हे संपूर्ण महिलेच्या सुरक्षिततेचा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ज्या ठिकाणी ही आमची आदिवासी संस्कृती ही मातृप्रधान संस्कृती आहे. मातेला या ठिकाणी सर्वोच्च स्थान आहे. परंतु या देशामध्ये महिला जर असुरक्षित राहत असेल तर नक्कीच ते आमच्या अस्मितेसाठी धक्कादायक गोष्ट आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही भव्य आक्रोश निषेध मोर्चाऐवजी आमचं मातृशक्ती सन्मान रॅली या ठिकाणी आम्ही काढत आहोत. आणि ही घटना यानंतरही घडता कामा नये, कोणत्याही जाती धर्माच्या मुलीवर असा प्रसंग घडता कामा नये, यासाठी आमची ह्या आदिवासी समाजाची भूमिका आहे. ह्या रॅली प्रित्यर्थ आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत की जी भद्रावती येथील विनयभंगाच्या प्रकरणात जो दोषी आहे त्या नराधमाला कठोरची कठोरची शिक्षा देण्यात यावी. पीडित महिलाच्या शिक्षणाचा व तिच्या संगोपनाची शासनाने जबाबदारी स्वीकारावी. महिलांवरील अत्याचार विरोधात जे कायदे आहेत त्याच्यापेक्षाही हे कायदे फार कठोर करण्यात यावे व पीडित मुलीच्या कुटुंबात शासनाने 10 लाखाची त्वरित आर्थिक मदत देऊ करावी व पुढील अशा घटना घडणार नाही यासाठी परत कठोर असे कायदे करण्यात यावे. व आमचा मुद्दा आहे की स्त्रियांना 50% आरक्षण आणि 100% संरक्षण देण्याची गरज आहे आणि हे संपूर्ण भारत देशांनी या ठिकाणी पुढाकार घेणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 9 विधानसभेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शासकीय विश्रामधाम येथे घेण्यात आल्या. जवळपास 54 जणांनी उमेदवारी मागितली असून यामध्ये 6 महिलांचा समावेश आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, जिल्हा प्रभारी डॉक्टर क्रांतिताई सावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दयानंद कांबळे यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. आता 9 उमेदवार कोण असतील याकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. सध्याचं राजकीय वातावरण बघता वंचित बहुजन आघाडीला एक वेगळ्या पद्धतीचा लोकांचा ॲक्सेप्टन्स आहे. कारण आत्तापर्यंत 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत उमेदवारांच्या. याचा अर्थ वंचित बहुजन आघाडी झपाट्यानं कामाला लागलेली आहे आणि लोकांचा ओघ इतका आहे आपल्याकडं की कारण प्रत्येक पक्षामध्ये प्रस्थापित पक्षांमधली जी दुफळी आहे त्यानुसार लोकांचं इव्हन मतदारांचं पण आणि उमेदवारांचं पण त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. त्यामुळं इतक्या लवकर आपण जी यादी प्रसिद्ध करू शकलो त्याचं रिझनच हे आहे की आपल्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ खूप आहे, मतदारांचा रेटा आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये कार्यकर्त्यांनी केलेली जी बांधणी आहे ती इतक्या चांगल्या पद्धतीने आहे की आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये बूथ कमिट्या तयार आहेत आणि त्याचा अभ्यास करता उमेदवारांना माहीत झालं की इथलं जे यांचं केडर आहे किंवा ज्या बूथ बांधणी आहेत त्याच्यामुळे निश्चितच आपण निवडून येऊ शकतो. आणि म्हणून उमेदवारांचा जो कल आमच्याकडे आहे त्यानुसार आम्ही लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातली पण यादी, कारण आत्तापर्यंत झालेल्या मुलाखतीमध्ये पण बघता आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. पण आमचे निकषही तितकेच कठीण आणि चांगले आहेत जे लोकहिताचे आहेत आणि म्हणून ही यादीसुद्धा लवकरच
साहेब प्रसिद्ध करतील आणि आपल्याला ती दिसेल. महाविकास आघाडीवर काय चर्चा होणार आहे का युतीबाबत? याद्या आपण प्रसिद्ध करायला सुरू केलं याचा अर्थच तुम्हाला समजू शकतो की आपण आघाडी होऊ शकते का नाही. साहेबांनी तर सगळ्या पक्षांना ऑलरेडी भाजप सोडून सांगितलं होतं की तुम्ही कोणीही, आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, पण आम्ही कोणाकडे जाणार नाही. लोक जर ते आमच्याकडे येत असतील तर ठीक आहे, पुढच्या याच्यामध्ये काही जे आता उमेदवार डिक्लेअर केलेत ते सोडून काही गोष्टी करता येतील. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखतींचा कार्यक्रम सुरू आहे. आज कोल्हापूर येथे सर्किट हाऊसला कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी सुरू आहेत. माझ्याबरोबर जिल्ह्याच्या प्रभारी डॉक्टर क्रांतिताई सावंत, दोन्ही विभागाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. या एकूण एक इच्छुक उमेदवारांच्या इच्छुक मुलाखतीसाठी भरपूर प्रतिसाद या कोल्हापूर जिल्ह्यातून मिळत आहे. बहुसंख्येनं इतर पक्षातीलही उमेदवार निवडणुकीसाठी वंचितकडे आग्रही आहेत. या सर्वांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर हा अहवाल बाळासाहेबांच्याकडे पाठवला जाईल आणि लवकरच उमेदवारीची घोषणा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाच्या वतीने केली जाईल. उमेदवारीचे निकष काय नाही? उमेदवारीचे निकष हा पक्षाचा कार्यकर्त्याला प्राधान्य आम्ही या निवडणुकीमध्ये देण्याचं ठरवलेलं आहे. याचबरोबर ओबीसी समूह, मुस्लिम समूह, त्याचबरोबर आदिवासी समूह की जे पक्षाचं धोरण राहिलेलं आहे की ह्या सर्व समूहांना वंचितच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणायचं, तर तशा पद्धतीचं धोरण इथेही राबवण्यात येणार आहे आणि या सर्व समूहांना संधी देण्याचं काम बाळासाहेबांनी या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल। बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर। क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान। एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए, पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। नालंदा बुद्धविहार कळमना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता। आज 14 ऑक्टोबर 2024 रोजी नालंदा बुद्धविहार कळमना येथे परित्रण पाठ झाले। त्यानंतर भंते प्रज्ञानंद यांनी मार्गदर्शन केले। प्रश्नोत्तर सत्राने उपस्थितांची विचारशक्ती वाढवली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। कार्यक्रमाचा समारोप सुरुची भोजनाने झाला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून बौद्ध धर्माचे तत्वज्ञान जाणून घेता आले। एकत्र येऊन धर्म, शांती व सहिष्णुतेचा संदेश देण्यात आला। यावेळी सौ पुष्पाताई बौद्ध, डॉक्टर अशोक गर्डे, श्री राजेश वानखेडे, सौ वैशाली गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। मी संदीप मांडवकर,
कडक जय भीम ग्रुपचे अध्यक्ष आणि हे तसेच सभासदगण माझे कडक जय भीम ग्रुप. मी संजय भाऊ मेश्राम यांचं विनम्र अभिवादन करतो. त्यांनी आमच्या विहाराला फार मोलाची आणि बुद्धाची मूर्ती हे दान दिलेली आहे. मी त्यांचं विनम्र अभिवादन करतो माझ्या कडक जय भीम ग्रुपतर्फे. आणि नालंदा गाव कडमना विहार या नालंदा विहारातून सर्व बुद्ध उपासक तसेच उपासिका यांच्याकडून संजय भाऊ मेश्राम यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्याच आहे. अत्यंत चिकाटीने या सगळ्या महिला वर्गांनी मिळून हे ज्याचा कार्यक्रम आहे ते घडवून आणला. त्याकरता त्यांचं मनापासून अभिनंदन. अशीच भावना जर प्रत्येक गावामध्ये असेल तर बौद्ध धर्म गावागावा आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही असं मी हे करतो. म्हणून मनापासून परत एकदा या सगळ्यांचा धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.